इतिहास इयत्ता 11वी प्रकरण 9 मौर्योत्तर काळातील भारत. मगध हे भारतातील आद्य साम्राज्य होते. आद्य म्हणजे सर्वात प्राचीन किंवा प्रथम साम्राज्य होते. मौर्य काळामध्ये स्थिर आणि नियमबद्ध प्रशासन व्यवस्था जी आहे ती अस्तित्वात होती. शेवटचा सम्राट बृहदत्त गादीवरती असताना ग्रीकांची सेना पाटलीपुत्राच्या सीमेवर येऊन ठेपली होती, परंतु अंतर्गत अशांतता आणि बृहदत्ताचे दुबळेपण, अकार्यक्षमता याचा लाभ उठवून जे आहे मौर्य सेनापती पुष्यमित्र शुंग यानेच बंड केले व बृहदत्तास ठार मारून मौर्य राजवटीचा ऱ्हास केला आणि पुष्यमित्र गादीवरती आला आणि त्यांनी जे आहे शुंग घराण्याची स्थापना केली. आपल्याला माहिती आहे की सर्वप्रथम इसवी सन पूर्व 326 मध्ये अलेक्झांडर जो ग्रीक राजा होता यांनी जे आहे भारतावरती सर्वात प्रथम आक्रमण केले होते. तशा पश्चात जे आहे चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडात अलेक्झांडरचा सेनापती सेल्युकस निकेटर जो अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर बॅबिलॉनचा राजा बनला होता, त्याने जे आहे वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले होते. चंद्रगुप्त मौर्याने त्याचा पराभव केला. पुढे या सेल्युकस निकेटरने जे आहे आपली मुलगी हेलेनाचा विवाह चंद्रगुप्त मौर्याशी लावून जे आहे वैवाहिक संबंध प्रस्थापित केले होते. आणि त्यानंतर जे आहे याच मौर्य राजा घराण्यातील शेवटचा राजा बृहदत्त गादीवरती असताना जे आहे ग्रीकांनी परत एकदा आक्रमण केले होते. आणि हे ग्रीकांनी केलेल्या आक्रमणाच्या कालखंडामध्ये जे आहे पुष्यमित्र शुंग यांनी बृहदत्ताची हत्या करून पुष्यमित्र शुंग घराण्याची स्थापना केली. आणि एवढेच नव्हे तर त्यांनी ग्रीक सेनालाई जे आहे ते हुसकावून लावले होते. नमस्कार, मी देव बिरादर आपल्या सर्वांचं यूट्यूबच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मागील इतिहासच्या व्हिडिओप्रमाणेच तुम्ही जेव्हा एखादी बाब स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने जाणणे महत्त्वाचे आहे त्या बाबी मी तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन याही व्हिडिओमध्ये सांगेन. शुंगाचे साम्राज्य पूर्वेस मगध ते पश्चिमेस सियालकोट हे पंजाब प्रांतामध्ये येते. तसेच उत्तरेकडे हिमालय ते दक्षिणेस विदर्भापर्यंत पसरलेले होते. म्हणजेच हे साम्राज्य किती मोठे होते यावरून देखील आपल्याला याची कल्पना येते. पाटलीपुत्र ही त्याची मुख्य राजधानी असली तरी पुष्यमित्राने जे आहे विदिशा ही येथे जी आहे त्याने त्याची दुसरी राजधानी स्थापन केली होती. पुष्यमित्र शुंग हा पराक्रमी आणि महत्वाकांक्षी राजा होता. त्याने कोसल, वत्से, अवंती इत्यादी प्रांतावरील सत्ता जी आहे ते बळकट केली. पुढे त्याने मगध साम्राज्याच्या सियालकोटपर्यंतचा प्रदेश पुन्हा काबीज केला. डिमिट्रियस या ग्रीक राजाचे आक्रमण त्याने जे आहे शौर्याने परतवून लावले. डिमिट्रियसच्या या पराभवाचा उल्लेख जे आहे कालिदासांनी मालविका अग्निमित्र या नाटकात केला आहे. आणि आणखी एक बाब म्हणजे या डेमिट्रियसच्या ग्रीक राजाच्या आक्रमणानंतर जे आहे आणखी एक ग्रीक राजा मिनॅंडर या दुसऱ्या ग्रीक राजाने देखील जे आहे पुष्यमित्रावर चाल केली, पण त्यालाही पराभव पत्करावा लागला. आणि पुढे चालून जे आहे या पुष्यमित्र शुंगाने जे आहे कलिंगच्या खारवेल राजावर आक्रमण करून कलिंग जिंकले. आणि हा पुष्यमित्र शुंग जो आहे जवळपास 36 वर्ष यांनी राज्यकारभार केला. आणि याच्याशी आणखी एक संबंधित बाब म्हणजे पतंजली यांनी जे आहे महाभाष्य हा एक ग्रंथ लिहिला होता. आणि या पतंजलींच्या महाभाष्यावरून आपणास दोन गोष्टी समजतात. त्या म्हणजे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पुष्यमित्र पुष्यमित्रासाठी जे आहे स्वतः पतंजली यांनी 2 वेळा अश्वमेध यज्ञ केले. आणि दुसरी बाब म्हणजे ग्रीकांचे आक्रमण पुष्यमित्राने मोडून काढले याचा उल्लेख जो आहे पतंजलींच्या महाभाष्य या ग्रंथात आढळतो. उत्तर भारतावर व दक्षिणेकडील काही भागावर आधिपत्य स्थापन केल्यानंतर आणि ग्रीकांना सीमेपार केल्यानंतर आपले सामर्थ्य दर्शवण्यासाठी जे आहे पुष्यमित्रांनी 2 वेळा अश्वमेध यज्ञ केला. आणि मागे म्हटल्याप्रमाणे हे 2 वेळा जे अश्वमेध यज्ञ केले यामध्ये जे हे यज्ञ जे आहेत महान ऋषी असे जे पतंजली यांनी जे आहे ते हे अश्वमेध यज्ञ पुष्यमित्रासाठी 2 वेळा केले होते. मौर्य काळात खंडित झालेली यज्ञ करण्याची परंपरा जी आहे त्याने पुन्हा पुनर्जीवित केली. म्हणजे मौर्य कालखंडानंतर जी आहे ती यज्ञ करण्याची परंपरा जी आहे ती बंद पडली होती, ती परत एकदा चालू करण्याचं श्रेय जे आहे पुष्यमित्र शुंग यास जाते. बेसनगर म्हणजेच विदिशा येथे हेलिओडोरस याने उभारलेला गरुडध्वज आहे. यावरून असे दिसते की वैष्णव संप्रदाय काही ग्रीकांनी स्वीकारला होता. आणि हे शुंग घराण्यातील राजे जे आहेत ते काही इतिहासकार म्हणतात की ते ब्राह्मण वंशीय राजे
होते. शुंग काळात संस्कृत साहित्याला उत्तेजन मिळाले. संस्कृत भाषेत होत गेलेल्या बदलांचा विचार करण्यासाठी जे आहे पतंजली यांनी पाणिनीच्या अष्टाध्यायीवर महाभाष्य हा ग्रंथ लिहिला. ह्या बाबी अतिशय महत्त्वाची आहेत, कारण की पाणिनी यांच्या अष्टाध्यायी हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथावर आधारित जे आहे पतंजली यांनी जे आहे महाभाष्य हा ग्रंथ लिहिला. आणि मागे म्हटल्याप्रमाणे याच महाभाष्य ग्रंथामध्ये जे आहे पुष्यमित्र शुंगाने ग्रीकांचे आक्रमण कसे परतावून लावले आणि 2 वेळा यत्न केल्याचा उल्लेख देखील याच ग्रंथात सापडतो. काही अभ्यासकांच्या मते या काळात महाभारतात लक्षणीय भर घातली गेली. तसेच आणखी एक बाब म्हणजे मनुस्मृती या ग्रंथाची निर्मिती देखील याच काळात झाली. आणि आपल्याला पुढे माहिती आहे की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे या मनुस्मृतीचे दहन केले होते. साहित्याबरोबरच कला क्षेत्रात देखील शुंगांचे योगदान महत्त्वाचे ठरते. सांची व बारहूत येथील स्तूप, बेसनगर येथील गरुड स्तंभ हे या काळातील कलेचे उत्कृष्ट नमुने आहेत. शुंगांच्या काळात शिल्पकलेची परंपरा अधिक समाजोन्मुक्ती झाल्याने त्यामध्ये सामान्य जनांच्या जीवनाचे प्रतिबिंब उमटलेले आढळते. पुष्यमित्रानंतर जे आहे त्याचा मुलगा अग्निमित्र गादीवर आला होता आणि हाच अग्निमित्र जो आहे संस्कृत महान कवी कुलगुरू कालिदास यांच्या मालविका अग्निमित्र या नाटकाचा नायक होय. ही बाब अजून एक महत्त्वाची बाब आहे की परत एकदा सांगतो मी, पुष्यमित्रानंतर त्याचा मुलगा जो आहे अग्निमित्र गादीवरती आला. हाच अग्निमित्र संस्कृत महान कवी कुलगुरू कालिदास यांच्या मालविका अग्निमित्र या नाटकाचा नायक होय. आणि डेमेट्रिकसचा पराभव पुष्यमित्रांनी कसा केला याचा देखील उल्लेख जो आहे या ग्रंथामध्ये आपल्याला सापडतं. अग्निमित्रानंतर त्याचा पुत्र सुज्येष्ठा, त्याच्यानंतर वसु जो आहे हा गादीवरती आला आणि त्याच्या पश्चात जे आहे सुमित्र हा गादीवरती आला. त्याला वसुमित्र असे देखील संबोधले जाते. या वसुमित्राने जे आहे परत एकदा ग्रीकांचे आक्रमण परतावून लावले होते. शुंग घराण्याचा शेवटचा राजा देवभूती हा चैनी विलासी होता. त्याच्या राजदरबारामध्ये जो आहे वासुदेव नावाचा एक मंत्री होता. त्याचा मंत्री वासुदेव याने त्याला ठार करून कण्व घराण्याची राजवट स्थापन केली. या घटनेचे वर्णन जे आहे वानभट्ट आणि हर्षचरित्र या ग्रंथात केला आहे. आणि हर्षचरित्र हे ग्रंथ कुणाशी संबंधित आहे हे हर्षवर्धनाच्या व्हिडिओमध्ये देखील आपण याचा अभ्यास केलेला आहे. वसुमित्र पराक्रमी व समर्थ राजा असला तरी तो मदिरा आणि मदिराक्षीच्या आहारी गेला होता. त्याचा शुंग घराण्यातीलच मित्रदेवाने जे आहे खून केला. मित्रदेवालाच वज्र मित्र या नावाने देखील ओळखले जाते. कादंबरी या संस्कृत ग्रंथाचा लेखक वानभट्ट. आणखी एक बाब म्हणजे हर्षचरित्राप्रमाणे जे आहे कादंबरी या नाटकाचा लेखक देखील जे आहेत ते वानभट्ट हे आहेत. आणि वानभट्ट हे आहेत बाणभट्ट हे आहेत. आणि त्यांच्या नोंदीनुसार देवभूमी कण्ववंशीय ब्राह्मण मंत्री वासुदेव याच्या कपकारस्थानाला तो बळी पडला व त्याची हत्या झाली व शुंग घराण्याचा शेवट झाला याचा उल्लेख देखील त्या ग्रंथात आपल्याला सापडतो. आणि आपण सातवन घराण्याचा अभ्यास करण्याच्या अगोदर जे आहे आताच आपण इथे बघितलं की इथे रेफरन्स आलेला आहे की वासुदेव याने जे आहे शुंग घराण्याचा शेवटचा राजा देवभूती याला ठार मारून कण्व घराण्याची सत्ता जी आहे राजवट स्थापन केली. तर आपण कण्व घराण्यांबद्दल देखील जे आहे थोडक्यात माहिती घेऊयात. वासुदेवाने इसवी सन पूर्व 75 मध्ये मगध राज्यावर ज्या शुंगवंशीय राजा देवभूमीची हत्या करून कण्व घराण्याची स्थापना केली. या घराण्यात वासुदेव, भूमी, मित्र, नारायण, सुशर्मा ज्यास सुशर्मन असेही म्हटले जाते हे राजे होऊन गेले. शुंगवंशातील राजाप्रमाणेच हे कण्ववंशीय राजे हे ब्राह्मण होते व त्यांचे गोत्र कण्व असल्यामुळे त्यांना कण्ववंश म्हटले जाते. सुशर्मा किंवा सुशर्मन याच्या दरबारी असलेला सिम्मुख आंध्र अमात्याने त्याची हत्या केली व राज्य बळकावले. याच कालखंडात जे आहे भारताच्या पश्चिमोत्तर सीमेवर शकवंशीय राजे सतत आक्रमण करत होते. वासुदेवाचा उत्तराधिकारी भूमिपुत्र याच्या नावाचे सिक्के म्हणजेच नाणे जे आहे
पांचाल क्षेत्रात, पांचाल हे आपल्याला माहिती आहे की एक महाजनपदांपैकी एक महाजनपद होते, क्षेत्रात मिळाले आहेत. कन्वस्य असे कोरलेले म्हणजे नाण्यावर लिहिलेले तांब्याची नाणी विदिशा आणि कोशंबी, कोशंबी म्हणजे वत्स्य क्षेत्रात जे आहेत ती सापडली होती. पुराणानुसार कण्ववंशीय शेवटचा राजा सुशर्मन याला सिमुक आंध्रने मारून सातवन घराण्याची स्थापना केली. मग आता आपण जे आहे सातवन साम्राज्याचा उदय याचा आता आपण सविस्तर अभ्यास करूया. पुराणात आंध्राचा उल्लेख आंध्र मृत्य म्हणजेच नौकर असा आला आहे. नाशिक येथील शिलालेखात आंध्रवंशीय ब्राह्मण होते असे म्हटले आहे. ऐतरीय ब्राह्मणानुसार जे आहे कृष्णा व गोदावरी नद्यांमधील प्रदेशात ते राहत होते, तेव्हापासून त्यांना जे आहे आंध्र म्हटले जाऊ लागले. उत्तरेत मौर्यानंतर शुंग घराण्याचा राजवट उदयास आली, तर दक्षिणेत सातवन घराण्यांची सत्ता उदयास आली. मौर्य साम्राज्याचे विघटन झाले आणि त्यामुळे या सत्ता ज्या उदयाला येण्यास कारणीभूत आणि अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली. अजून एक विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राजसत्ता म्हणून सातवनांचा उल्लेख केला जातो. चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक राजाच्या काळात आंध्रांनी दक्षिणेत जे आहे प्रचंड सैन्यबलाच्या जोरावर सत्ता संपादन केली होती. जोपर्यंत मौर्य सम्राट प्रभावी होते तोपर्यंत त्यांनी जे आहे मौर्याचे मांडलिक तत्व स्वीकारले होते. मौर्य पतनानंतर त्यांनी जे आहे दक्षिणेत स्वतंत्रपणे राज्य केले. त्यांनी जे आहे आपली सत्ता पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढवली आणि महाराष्ट्रातील पैठण म्हणजेच प्रतिष्ठान जे औरंगाबादच्या जवळ आहे येथे आपली राजधानी स्थापन केली. महाराष्ट्रात आल्यानंतर जे आहे आंध्रांना सातवाहन असे म्हटले जाऊ लागले. प्रारंभी सातवहनाची सत्ता जी आहे नाशिक, पुणे, औरंगाबाद येथे उदयास आली व पुढे महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशावर पसरली. महाराष्ट्रातील पैठण प्रतिष्ठान ही नगरे म्हणजेच प्रतिष्ठान ही नगरे सातवहनांची राजधानी होती. पुराणात आंध्र किंवा आंध्र नृत्य राजांचे उल्लेख येतात. हे आंध्र राजे म्हणजेच सातवहन राजे होते असे मत इतिहासकारांनी मांडले आहे. उत्तर महाराष्ट्रात सातवहनांचे अनेक शिलालेख सापडतात. नाणेघाटाच्या शिलालेखात सातवहनांचा पहिला राजा सिमुक, ज्या शिमुक असेही संबोधले जाते, याचा उल्लेख येतो. पुणे जिल्ह्यातील जे आहे जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. सातवहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णने देखील या शिलालेखात आहेत. सातवहन राजवंशात सातकर्णी, हाल, गौतमीपुत्र सातकर्णी, यशस्वी सातकर्णी हे महत्त्वाचे राजे होऊन गेले. सातवहन घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा गौतमीपुत्र सातकर्णी. या आधीचे राजे जे आहे कर्तृत्वान नव्हते. आणि आणखी या गौतमीपुत्र सातकर्णी बद्दलची विशेष बाब म्हणजे हे सातवहन घराण्यातील पहिला राजा होय ज्यांनी आपल्या नावाच्या अगोदर जे आहे आपल्या आईचे नाव लावले होते. इथून पुढे जे आहे सातवहन घराण्यातील राजांनी जे आहे आपल्या नावाच्या अगोदर आईचे नाव लावण्याची प्रथा सुरू झाली होती. सातवहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा विशेष प्रसिद्ध होता. त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखांमध्ये देखील केलेले आहे. त्यांनी शक राजा नहापान याचा पराभव देखील केला होता. त्याचा पुढे आपण थोडासा आता संदर्भ घेऊया. त्यामुळे त्या काळात शक सत्रपांनी जे आहे भारताच्या पश्चिम भागात वर्चस्व प्रस्थापित केले होते. गौतमीपुत्र सातकर्णी यांनी जे आहे शकावर विजय मिळवला. या विजयाने जे आहे सातवहनांची प्रतिष्ठा पुन्हा उंचावली. आणि मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शक, कुशाण, हूण ह्या जे आहेत भारताच्या हिमालयाच्या प्रदेशाच्या पलीकडील आणि मुख्य चीनच्या साम्राज्याच्या मध्ये वावरणाऱ्या ज्या आहे ह्या 3 विध्वंसक टोळ्या होत्या. यातील सर्व राजे जे आहेत शक, कुशाण, हूण हे जे आहे एकानंतर एक जे आहे भारतावरती आक्रमणे केलेली आहेत. गौतमीपुत्र सातकर्णीने मध्य भारतात आणि संपूर्ण दक्षिणापथात दिग्विजय केला. त्याने दक्षिणेकडील राज्ये अवंती, सुराष्ट्र ज्या सौराष्ट्र असे म्हणतात आणि महाराष्ट्रातील शक राजांचा पराभव केला. तसेच मध्य भारत आणि राजस्थान येथे असलेल्या गणराज्यावर आपले प्रभुत्व नाशिक जिल्ह्यातील जोंगळटेंबी येथे एक नाणेनिधी मिळाला. या नाण्यामधील शकराजा नहापान याच्या नाण्यावर गौतमीपुत्राच्या मुद्रा पुन्हा उमटवलेल्या दिसतात आणि इतिहासातील ही प्रथम
घटना आहे जेव्हा एखाद्या राजाच्या चालू असलेल्या नाण्यावरती दुसऱ्या राजाने आपली प्रतिमा प्रस्थापित करून किंवा उमटवून जे आहे ती नाणी चलनात आणली होती. यावरून जे आहे नहपानावर विजय मिळवून त्यांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले हे स्पष्ट होते. गौतमी पुत्रानंतर वाशिष्ठीपुत्र मावी आणि यशस्वी सातकर्णी हे महत्वाचे राजे होते. म्हणजे बघा पहिल्यांदा तर गौतमी पुत्र सातकर्णी, गौतमी हे त्यांच्या आईचं नाव होतं. त्यानंतर पुढील जे राजे जे आहेत त्याचप्रमाणे जे आहे ते आपल्या आईचे नाव जे आहे सर्वप्रथम लावण्याची प्रथा जी पडली होती. त्यानंतर मात्र सातवाहनांचा ऱ्हास झाला. शक आणि सातवाहनांच्या सतत चाललेल्या संघर्षामुळे ते दुर्बल होत गेले. सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याची माता गौतमी बलश्री हिच्या नाशिक येथील शिलालेखात त्याच्या पराक्रमाची प्रशंसा आहे. त्यामध्ये गौतमी पुत्र सातकर्णीचा गौरव जे आहे ह्या 3 बाबी ज्या आहेत महत्त्वाच्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे शक पहल वयनम निसुदून म्हणजेच काय शक, पल्लव आणि ग्रीक यांचे निर्दालन करणारा आणि सातवाहन कुल यशश प्रतिष्ठापानकर म्हणजेच सातवाहन कुलाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा. आणि त्यानंतर जे आहे तिसरी बाब म्हणजे त्रिसमुद्रयो पतिवाहन म्हणजेच ज्याचे घोडे 3 समुद्राचे पाणी प्यायले आहेत असा केलेला आढळतो. आणि आपल्याला माहिती आहे की भारताच्या बाजूला 3 समुद्र कुठले आहेत. त्या 3 समुद्राचे पाणी जे आहे त्या गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या घोड्यांनी पिलेले आहेत. याचाच अर्थ काय, हे साम्राज्य एवढे मोठे होते. या उल्लेखावरून गौतमीपुत्र सातकर्णीचे मांडलिक तत्व दक्षिणेतील अनेक राजांनी स्वीकारले असावे असे दिसते. सातवाहन राजे आपल्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदाहरणार्थ आता गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठीपुत्र, पुळूमामी इत्यादी. आणि याचबरोबर जे आहे यातील जे आहे हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशी हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील देखील एक ग्रंथ प्रसिद्ध आहे. याच्याबद्दलची माहिती जी आहे देखील जी आहे आपल्याला पुढे येणार आहे. आणि सातवाहनांच्या कालखंडामध्ये जे आहे भारताच्या व्यापारात खूप मोठ्या वेगाने जे आहे वाढ झाली होती आणि त्यांचा निर्यात जो आहे तो रोमपुरीपर्यंत होत असे. राज्यव्यवस्था, साहित्य, कला आणि लोकजीवन. राज्यव्यवस्था. सातवाहनांच्या राज्यव्यवस्थेत राज्यातील प्रदेशाची विभागणी छोट्या प्रांतांमध्ये केलेली होती आणि प्रत्येकावर जे आहे मुलकी आणि लष्करी अधिकारी असत. त्यात जे आहे अमात्य, महाभोज हे मुलकी अधिकारी, तर महासेनापती आणि महारथी यासारखे जे आहेत लष्करी अधिकारी याचा समावेश होता. आणि एखाद्या घरांमध्ये कुठल्या प्रकारची जी आहे राज्यव्यवस्था होती किंवा एका विशिष्ट पदाला काय नाव देण्यात आले होते ह्या स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने जाणून घेणे हे महत्त्वाचे आहे. ग्राम हा प्रशासनाचा सर्वात छोटा घटक होता. ग्राम हा कराचा स्रोत होता. तसेच युद्धप्रसंगी सैनिक भरतीचे काम ग्राम या घटकांमार्फत होत असे. या कारणामुळे जे आहे ग्राम हे मध्यवर्ती यंत्रणेशी बांधले गेले होते. शेती हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते. त्याचबरोबर सातवाहनांच्या काळात जो आहे उद्योग आणि व्यापाराची देखील वाढ झाली होती. त्यांच्या श्रेणी निर्माण झाल्या, त्यांच्या मार्फत उद्योगधंद्याचे नियंत्रण केले जात असे. तसेच कर्ज देण्याचे कामही जे आहे श्रेणी करत असत. आणि विशेष बाब म्हणजे सातवाहन काळात भारताचा रोमशी असलेला व्यापार वृद्धिंगत झाला होता. सातवाहन राजवटीत प्रतिष्ठान, पैठण, तगर, तेर, नाशिक, कराड यासारखी जे आहेत व्यापारी नगरे उदयास आली. आणि पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात तगर म्हणजे तेर आणि प्रतिष्ठान पैठण याचा उल्लेख आलेला आहे. आणि पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी याचा उल्लेख आपण मागील बहुतांश व्हिडिओमध्ये देखील केलेला आहे. त्यानुसार दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये 2 स्थळांना महत्त्व आहे. त्यातील पहिले म्हणजे बॅरीगाझा म्हणजेच काय गुजरातमधील जे हे आहे भरूच पासून दक्षिणेस 20 दिवसाच्या प्रवासाने गाठता येणारे प्रतिष्ठान. आणि दुसरे म्हणजे तगर हे फार मोठे शहर असून तेथे प्रतिष्ठानहून पूर्वेस 10 दिवस प्रवास केल्यानंतर पोहोचता येते.
हे काय अगोदर जे आहे असं किलोमीटर किंवा स्क्वेअर मीटर्समध्ये आपल्याला जे आहे ते प्रवास मोजता येत नसल्यामुळे किंवा जे आहे लांबी मोजता येत नसल्यामुळे जे आहे ते किती दिवसांचा प्रवास होत असे यावरून जे आहे ते त्याचे मोजमापन केले जात असे. प्रतिष्ठानहून बॅरीगाझा येथे माळ रानातून मार्ग काढत अंकिक म्हणजे कार्नेलियन आणला जातो. याउलट तगर येथून जे आहे सुती कापड, विविध प्रकारची मलमल आणि गोणपाट बॅरीगाझा येथे पाठवले जात. त्याचप्रमाणे जे आहे समुद्रकिनारी पट्टीपासून प्रदेशातून तगरला येणारा निरनिराळा मालही तरगणहून जो आहे बॅरीगाझा येथे पाठवला जातो. जुन्नर व नाशिक ठिकाणच्या शिलालेखात जे आहे कुलारिक, तील पिशक, कोलिक अशा अनेक व्यावसायिकांचे उल्लेख आढळून येतात. अशा प्रकारची जे आहे तटबंदीयुक्त सातवाहनांच्या राज्यात 30 नगरे अस्तित्वात असल्याचे उल्लेख जे आहे प्लिनीच्या ग्रंथात सापडतात. त्यातील काही ठिकाणांच्या उत्खननात जे आहेत सापडलेल्या रोमन नाण्यावरून या काळातील प्रगत व्यापाराचा देखील आढावा घेता येतो. सोपारा, कल्याण, भुरूच ही त्या काळाची जी आहे व्यापाराची प्रमुख केंद्रे होती. यशश्री हा सातवन घराण्यातील जो आहे शेवटचा मोठा राजा होता. सातवन घराण्यातील शेवटचा राजा जो आहे पुलवामी तिसरा हा होता. सातवन घराण्याचा शेवट जो आहे इक्ष्वाकू वंशाने जो आहे तो केला होता. नाणेघाट हे महाराष्ट्रातील एक अतिप्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे. हा मार्ग जो आहे पूर्वीचे जीर्णनगर म्हणजे जुन्नूर व कोकण प्रदेशाला जोडतो. या मार्गाचे एक टोक जे आहे टोक वर जुन्नरच्या दिशेला तर दुसरे काही खाली कोकणात मुरबाड तालुक्यात जिल्हा ठाणे आहे. या घाटात जे आहे सातवाहनांनी एक लेणे खोदवले होते. तेथील लेखामध्ये सातवाहन सम्राज्ञी नागनिका आणि सातवाहन राजांचा पराक्रम, त्यांनी केलेले दानधर्म याबद्दल माहिती आहे. हा लेख जो आहे ब्राह्मी लिपीत कोरलेला आहे आणि आपण मौर्य घराण्याचा अभ्यास करताना सम्राट अशोकाचा विशेषतः करताना त्यांनी जे केलेले आहेत त्यांचे शिलालेख देखील जे आहेत ते ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले होते. याचा देखील आपण संदर्भ अभ्यास केलेला होता. इथे सातवाहन राजांचे पुतळे होते. घाटाच्या तळाशी वैशाख खेडे नावाचे गाव आहे. तेथे प्रवाशांसाठी धर्मशाळा बांधलेल्या होत्या. घाटात जकात गोळा करण्यासाठी खोदवलेला दगडी रांजण आहे. सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. केवळ देशांतर्गतच नव्हे तर परदेशातही जे आहे इथून परदेशातील शहरांशी देखील जे आहे इथून व्यापार चालत असे. विशेषतः रोमहून आयात होणारा माल सोपाऱ्याला उतरवला जाऊन तेथून कल्याण, नाणेघाट, जुन्नर, नेवासा मार्गे पैठण आणि कोल्हापूरकडे नेला जात असे. तसेच निर्यातीच्या वस्तूंची वाहतूक देखील याच मार्गावरून उलट दिशेने होत असे. या ठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शिलालेखांमध्ये जे आहे हे महत्त्वाचे बात 2, 4, 6, 7 आणि 9 हे अंक आहेत आणि 2, 4, 6, 7 आणि 9 अशा पद्धतीने कोरलेली आहेत. त्या प्रचलित अंक लेखनाशी जे आहेत ते मिळते जुळते आहेत. इतिहासपूर्व पहिल्या शतकाच्या कालखंडातील राजा पुळुमावी याच्या मुद्रेवरील जहाजाचे हे चित्र आहे. मुद्रेवरील हे चित्र सातवाहनांच्या काळात समुद्री मार्गाने चालणाऱ्या व्यापाराचे जे आहे निर्देशक आहे. साहित्य सातवाहनांच्या काळात जे आहे विद्येला व कलेला जो आहे राजाश्रय मिळाला. सातवाहनांच्या काळात प्राकृत भाषा आणि प्राकृत साहित्य समृद्ध झाले. त्यांनी प्राकृत भाषा व साहित्य यांना जे आहे प्रोत्साहन केले आणि सातवाहन घराण्यातील 17वा राजा हाल याने गाथा सप्तशती या काव्यग्रंथाचे संपादन केले. त्याच्याच राज्यसभेतील मंत्री गुणाढ्य याने जे आहे पैशाची या याकृत भाषेत बृहत कथा नामक अजोड ग्रंथ लिहिला. संस्कृत व्याकरणावर कातंत्र हा ग्रंथ जे आहे सर्व वर्माने लिहिला. एखाद्या ज्या राजघराण्यामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीने किंवा एखाद्या ग्रंथाची रचना वगैरे केली असेल तर त्या साम्राज्याबद्दलची आपल्याला माहिती मिळते. हे आपल्याला तर माहितीच आहे. त्याचबरोबर कोणी कुठल्या साम्राज्यातील कोणत्या व्यक्तीने कोणता ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये काय नमूद केलं आहे या बाबी ज्या आहेत स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. कला आणि स्थापत्य मौर्य काळातील शिल्पावर दिसणारा इराणी व ग्रीक शैलीचा प्रभाव शुंग आणि सातवाहन काळात कमी होऊन भारतीय शिल्पकलेच्या परंपरेचा विकास झाल्याचे दिसते आणि या काळात ज्या उभारली गेलेली सांची येथील
हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आयोग असा प्रश्न विचारू शकतो की सांची येथील क्रमांक 1च्या सुप्ताभोवती 4 तोरणे जी भेटली हे हे कुठल्या घराण्याची जे आहे शी संबंधित आहे. तर सांची येथील क्रमांक 1च्या स्तूपाभोवतीची 4 तोरणे ही शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. बुद्ध चरित्रातील अनेक प्रसंग या तोरणावर जे आहेत कोरलेली आहेत. सातवाहनांच्या काळात भाजे, कारले, नाशिक इत्यादी ठिकाणी जे आहे डोंगर कोरून विहिरांची व चैत्यग्रहांची निर्मिती केलेली दिसते. विशेषतः कारले येथील चैत्य स्क्रीनमध्ये पण दाखवलेलं आहे ते स्क्रीनवर. चैत्यग्रहाचे अतिभव्य प्रवेशद्वार, त्यावरील नक्षीकाम ही सर्व इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील भारतीय कलाकारांच्या शिल्पकौशल्याची साक्ष देतात. आणि औरंगाबाद जवळील अजिंठा येथील विश्वविख्यात लेण्यांपैकी जे आहे 8, 9, 10, 12, 13 क्रमांकाची लेणी जी आहे या सातवाहनांच्या काळातीलच आहेत. आणि आपण मागील गुप्त घराण्यांचा अभ्यास करताना देखील पाहिलं होतं की काही लेण्या ज्या आहेत ते गुप्त काळामध्ये ज्या आहेत त्या बांधल्या गेलेल्या होत्या. भारतीय चित्रकलेपैकी सर्वात प्राचीन चित्रकला ज्या लेणी क्रमांक 9 आणि 10 मध्ये आहेत ती देखील याच काळातील आहे. गाथा सप्तशी या ग्रंथाबद्दलची आणखी थोडक्यात माहिती. सातवाहन राजा हल याने ज्या मोठ्या प्रमाणावर प्राकृत भाषेतील कविता संकलित केल्या व त्यावर आधारलेल्या निवडक 700 गाथांचा म्हणजे गाहा सप्तसई गाथा सप्तशती हा संग्रह संपादित केला. हा महाराष्ट्री प्राकृत भाषेत रचलेला पहिला ग्रंथ आहे. याचं एक विशेष महत्त्व हे आहे. त्यात मानवी भावना व व्यवहार आणि निसर्गाचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण केले आहे. विविध व्रते, आचार आणि तत्कालीन उत्सव यांची वर्णनेही त्यात केलेली आहेत. महाराष्ट्राच्या तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब त्यामध्ये उमटलेले आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्राच्या तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब डॅश डॅश या ग्रंथावरून आपल्याला मिळते असा देखील आयोग प्रश्न विचारू शकतो. गाथा सप्तशतीमधील काही शब्द आजच्या मराठीत देखील वापरात आहेत. मराठी भाषेतील अनेक शब्दांची मुळे गाथा सप्तशतीतील महाराष्ट्री प्राकृत शब्दांमध्ये शोधता येतात. गाथा सप्तशतीमधील कवितांवरून महाराष्ट्रात जे आहे महाराष्ट्री प्राकृत आणि आधुनिक मराठी यांच्यातील दुवा जो आहे दुवे स्पष्ट दिसतात. समाजव्यवस्था. सातवाहन काळात समाजात जे आहे 4 वर्ण म्हणजे चतुर्वर्ण अस्तित्वात होते. तसेच या काळात जे आहे जातीय व्यवस्था ही दृढ झाली. त्यामागील कारणांमध्ये वर्णसंकर, विविध व्यावसायिक श्रेणीचे बंदिस्त स्वरूप आणि बाहेरून आलेल्या परकीयांच्या समाजातील अंतर्भाव याचा समावेश आहे. याखेरीज जे आहे समाजात 4 वर्गही होते. पहिला वर्ग हा महारथी, महाभोज आणि महासेनापती या अधिकारी लोकांचा होता. त्यांची नेमणुका विविध राष्ट्रकांवर सुभे म्हणून होत असत. कोकण प्रदेशात महाभोज व घाटावरच्या प्रदेशात महारथी हे अधिकारी होते. दुसऱ्यावर हे वर्ग जे आहेत या असा जो प्रसंग जो आहे आतापर्यंत आपल्या प्राचीन इतिहासात कुठेही आला नाही आहे. त्यामुळे एमपीएससीच्या विशेषतः एमपीएससीच्या दृष्टीने जे आहे ही बाब आपल्याला जाणणे महत्त्वाची आहे. दुसऱ्या वर्गात अमात्य, महामात्र आणि भांडागारिक या सेवकांचा, नैगम म्हणजे व्यापारी, सार्थवाहा म्हणजे व्यापारी तांड्याचे प्रमुख व श्रेष्ठी श्रेणींचे प्रमुख यांचा समावेश होता. तिसऱ्या वर्गात जे आहे लेखनिक म्हणजे कारकून, वैद्य, हालकीय म्हणजे शेतकरी. हालकीय याला कुठल्याच शब्द वापरण्यात आला आहे तर तो महत्त्वाचा आहे, तो म्हणजे हालकीय. सुवर्णकार, गांधिक, सुगंधीचे पदार्थाचे व्यापारी हे लोक समाविष्ट होते. तर चौथ्या वर्गात जे आहे वर्धकी म्हणजे सुतार, मालाकार म्हणजे माळी, लोहवाणीज म्हणजे लोहार, दासक म्हणजे मच्छीमार यांचा समावेश होत असे. सातवाहनांच्या काळात ग्रीक, शक, पल्लव, कुशाण इत्यादी परकीयांची आक्रमणे होत राहिली, परंतु हे परकीय लोक तेथील समाजात लवकरच मिसळून गेले. याचाच अर्थ तत्कालीन सामाजिक परिस्थिती विशेषतः समाजव्यवस्था जी आहे परकीयांना सामावून घेण्याइतकी लवचिक होती. परकीय आक्रमणाच्या आगमनाने पुढील काळात घडून आलेल्या राजकीय बदल आणि त्यामागील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रक्रियेचा अभ्यास जो आहे आपण पुढील पाठात करणार आहोत. आणि आयोग कसल्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतो याचे काही उदाहरणं म्हणजे मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट हा
बृहदत्त हा होता. याचीच हत्या करून जे आहे सेनापती पुष्यमित्र शुंगाने जे आहे शुंग घराण्याची स्थापना केली होती. नाशिक येथील शिलालेखास जे आहे डॅश डॅश या सातवाहन राजाचा उल्लेख जो आहे त्रिसमुद्र ती पितवाहन असा केलेला आहे. तर ते आहे गौतमीपुत्र सातकर्णी. आणि हा जो लेख जो आहे यांच्या आईने लिहिलेला होता. सातवाहन राजा हाल याने जे आहे गाथा सप्तशती या ग्रंथ प्रस्थापित केला आणि योग्य काय म्हणतात चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा असा देखील जो आहे आयोग प्रश्न विचारू शकतो. याच्याशी संबंधित इथे जे माहिती जी आहे आता सर्व वर्मा, पतंजली महाभाष्य, त्यानंतर कालिदास मालिका, अग्निमित्र हे बरोबर आहेत. पण गाथा सप्तदशी जे आहे गुणाढ्य यांनी नाही तर जे आहे सातवाहनाचा राजा हाल यांनी लिहिलेला आहे. तर आयोग अशा प्रकारचे देखील प्रश्न विचारू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओ पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेला नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. धन्यवाद.